देवानांच ऋषीणांच गुरुं कांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं. वृश्चिक राशी. नमस्कार, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण गुरुग्रहाचं होणारं महाराशी परिवर्तन या विषयाची माहिती घेणार आहोत. गुरुग्रहाचं राशी परिवर्तन म्हटलं की प्रत्येक जातकाला कुतूहल असतं की माझ्या राशीवरती गुरु महाराजांचा काय परिणाम होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांवरती गुरुग्रहाचा होणारा विशेष परिणाम या विषयाची अत्यंत शास्त्रशुद्ध विश्लेषणात्मक माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करा. तसंच मित्रांनो, स्क्रीनवरती नंबर आहे. आपल्या काही समस्या असेल तर त्या नंबरवरती आपण संपर्क साधून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट बरोबर बोलून आपल्या समस्या सोडवू शकतात आणि जीवनामध्ये आनंद मिळवू शकतात. मित्रांनो, गुरुबद्दल म्हटला की सर्वांना खूप आनंद असतो, कारण की काहीतरी जीवनात नक्की घडेल ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी बुधवार म्हणजेच 1 मे 2024 या दिवशी दुपारी 12:56 गुरु महाराज वृषभ राशीमध्ये येत आहेत. गुरु महाराजांना 3 विशेष दृष्टी सांगितलेल्या आहेत. पंचम दृष्टी आहे, सप्तम दृष्टी आहे आणि नवम दृष्टी आहे. मग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ते एकादश स्थानाला, याचबरोबर प्रथम स्थानाला आणि तृतीय स्थानाला ते ॲक्टिवेट करताय, म्हणजेच शक्तिशाली करतात. तर मित्रांनो, गुरु ग्रह ज्या वेळेला आपल्या राशीमध्ये परावर्तित होऊन येतात किंवा आपलं ते राशी परिवर्तन करतात, त्यावेळेला 100% ते या संपूर्ण विश्वावरती परिणाम करतात. याचं कारण असं, ते देवांचे गुरु आहे आणि गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. देवानांच ऋषीणांच गुरुं कांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं, अशी स्तुती त्यांची पुराणोक्त मंत्रानं केलेली आहे. अशा या गुरु महाराजांचं वृश्चिक राशीसाठी 7व्या स्थानात भ्रमण असणारे, म्हणजेच 7वा गुरु असणारे, ते ताम्रपदाने येणार आहे आणि श्री प्राप्ती करून देणार आहे. श्री म्हटलं की लक्ष्मी. गुरु महाराज सप्तम स्थानामध्ये आले की कामदेवाप्रमाणे सुख देतात. म्हणजेच ज्या वृश्चिक राशीच्या लोकांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहे ना, त्या सर्व दूर करण्यासाठी गुरुग्रह आलेले आहेत. ज्यांचं वय जास्त झालेलं आहे, विवाह होत नव्हता, लग्न जमून मोडत होतं, काहींचा साखरपुडा झाल्यानंतर विवाह मोडलाय, काहींचा विवाहामध्ये मध्यस्थी लोकांनी अडचणी आणल्या आहेत, या सर्व अडचणी 1 मे 2024 नंतर दूर होणार आहे. ही आनंदाची गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आहे. सप्तमस्थानी गुरु आणि तो पण वृषभ राशीमध्ये असल्यामुळे चांगली पत्नी अथवा चांगला पती लाभ करून देणारा आहे. अत्यंत पतिनिष्ठ पतिव्रता स्त्री मिळणं, चांगला पती मिळणं, हे भाग्याचं लक्षण वृश्चिक राशीच्या लोकांच्या पत्रिकेमध्ये सुरू झालेलं आहे. याचबरोबर मित्रांनो, विवाहानंतर भाग्योदय होण्याचा योग आहे. विवाहानंतर कार्यामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये विवाहापासून आर्थिक प्राप्ती असेल, श्रीमंत घराण्यातील व्यक्ती जोडीदार म्हणून येणार असेल, वैवाहिक जीवनामध्ये आपल्या अत्यंत मोठी सुखाची रेलचेल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काय सांगावं हे सुख. याचबरोबर सप्तम स्थान हे भागीदारीमध्ये व्यवसाय करण्यासाठी अतिशय योग्य असं स्थान आहे. त्यामुळे बिझनेसमध्ये कोणाला पार्टनर घेतला असेल, त्या व्यवसायामध्ये मोठी प्रगती, कोर्ट केस कचेरीच्या कामांमध्ये ज्या अडचणी येतो त्या दूर होणं, प्रकृती आपली व्यवस्थित राहणं. मग काळजी काय घ्यावी लागणार आहे. आमच्या माता भगिनींना मासिक पाळीच्या संदर्भातला काही त्रास असेल, अंगावरती ते दुखणं काढू नका, चांगल्या डॉक्टरांची भेट घ्या. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे.
गुरु महाराजांची पंचम दृष्टी ही 11 स्थानावरती जाते. लाभ आहे सगळ्यांकडनं आहे. आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, या सगळ्यांकडनं लाभ आहे. आणि कार्य, आपल्या कार्याचा आलेख मोठा होण्याचा योग आलेला आहे. जे लोक आपल्याला पाहून रस्ता बदलत होते ते लोक स्वतः येऊन आपल्याला भेटतील, आपल्याला सहकार्य करतील, आपल्याला मार्गदर्शन करतील. याचबरोबर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही प्रथम स्थानावरती आहे. गुरु महाराज या स्थानातनं तीर्थयात्रा करायला लावणार आहे. भाग्याचं मोठं लक्षण तुम्हाला ते पाहायला लावणार आहे. जे दिवस आपण पाहिले नव्हते, समाज कार्यात कुणी आत्तापर्यंत आपल्याला सहभागी करून घेतलं नव्हतं, ते सर्व ते करणार आहेत. मोठ्या घराण्यातल्या लोकांबरोबर आपल्या जीवनामध्ये चांगला परिचय होण्याचा योग या स्थानानं दाखवलेला आहे. नवम दृष्टी ही तृतीय स्थानावरती येते मित्रांनो. पराक्रमाचं आहे, शौर्याचं आहे, ताकदीचं आहे, बहिणीचं आहे, भावाचं आहे आणि आजूबाजूच्या लोकांचं सहकार्याचं हे स्थान आहे. त्यामुळे आतापर्यंत जीवनामध्ये उदासीनता होती, दुःख होतं, व्याधी पीडा होत्या, त्या सगळ्या दूर होणार आहे. अन्नाचे भोगते असाल, फक्त या लोकांनी खाण्यापिण्यामध्ये, भुकेमध्ये ताळतंत्र पाळलं पाहिजे. लोक देतात म्हणून जर आपण खात राहिलो तर आपल्याला काविळीचे विकार. याचबरोबर संततीच्या बाबतीत जर म्हणाल तर चांगला कालखंड आहे. त्यांचा जीवनामधला तो वनवास थांबण्याचे योग, आत्तापर्यंत डॉक्टरी इलाजानं आपण त्रस्त होता, मार्ग मिळत नव्हता. या महिन्यामध्ये 1 मे पासनं तुमच्या आयुष्याच्या या सगळ्या त्रासांना पूर्ण विराम मिळेल आणि मानाची, सन्मानाची जागा मिळेल. जे सुख पाहिजे होतं ते सर्व मिळणार आहे. फक्त मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे, 1 मे 2024ला माध्यान्ह समयाला हरभऱ्याची थोडी डाळ असेल, साखर असेल, गूळ असेल, कांस्य पात्र आणि आपली जर करण्याची शक्ती असेल तर थोडंसं सुवर्ण आणि पुष्कराज नावाचा रत्न दान करावा. याचबरोबर 19,000 ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा तुम्ही या दिवशी जप करा. गोरगरिबांना अन्न द्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा. याचबरोबर दत्तगुरूंना पिवळे फुलं वाहा दत्तांच्या मंदिरामध्ये जाऊन. याचबरोबर मित्रांनो आपल्याला जर शक्य असेल कुठे पानपोईची व्यवस्था करता येत असेल तर ती करा. पिंपळाच्या वृक्षाची माध्यान्ह समयाला वृक्षारोपण एखाद्या तीर्थक्षेत्रावरती, धार्मिक क्षेत्रावरती करा. नक्की गुरु महाराज आपल्यावरती मोठी कृपा करतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.